सर्वप्रथम आपण अंड्यांना चांगल्या पद्धतीनं उघडवून टाका. म्हणजे असं उघडून टाका ते पूर्णपणे शिजले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक कढई घ्या. कढईमध्ये आपले 4-5 मिरे टाका. मिरे टाकल्यानंतर दालचिनी टाका. ठीक आहे. दालचिनी टाकल्यानंतर काळा डोडा त्याची बुकणी करून टाकून द्या. थोडा बारीक करून टाकायचं. ठीक आहे. तेजपत्ता टाका आणि तेजपत्ता टाकल्यानंतर धनी पण टाकून घ्या. म्हणजे आपल्याला याचा बनवायचा आहे सौतारा, भाजीचा सौतारा. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपण टाकूया थोडं तेल. तेल टाकणं जरुरी आहे, कारण की याला आपल्याला करायचं आहे फ्राय. याला व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं. आणि थोडंसं आपण टाकूया तांदूळ. जास्त टाकायचे नाही. बघा, तांदूळ टाकायचे, थोडं काही टाकायचे नाही. आपण 8 अंड्यांची अंडा करी करून राहिलेला आहोत. ठीक आहे. आता हा आपला झाला खडा मसाला फ्राय होऊन झाला रेडी. ठीक आहे. काढून घ्या फ्राय केल्यानंतर. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा टाकून घ्या. ठीक आहे. 4-5 कांदे कापून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही कांदा कढईमध्ये टाका आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून टाका. आणि फ्राय केल्यानंतर जो खडा मसाला आपण काढला होता त्याच्यामध्येच तो कांदा काढून घ्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपले जे अंडे आपण उकडलेले होते ते आता पूर्णपणे शिजलेले आहे. आणि आता आपण त्याचे काढून फोतलं टरफल चांगल्या पद्धतीनं काढायचे. छोटासा जरी टरफल फोतल त्याला जर राहिलं अंड्याला, तर जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा आपल्याला कच लागेल. असं होता कामा नये, नाहीतर भाजीची टेस्ट जी आहे ती किरकरी होऊन जाईल. आता आपण घेतलेल्या पूर्ण अंडे फोतलं काढलेले आहे. त्याच्यानंतर जो खडा मसाला होता आणि कांदे होता त्याचा आपण करूया चांगल्या पद्धतीनं याचीवाली पेस्ट. ठीक आहे. पण पेस्ट तर करू, पण त्याच्यामध्ये आणखीन इन्क्लूड करायचे काही ॲटम. जसं झालं अद्रक टाका, एक टमाटर टाका, थोडंफार अद्रक टाका आणि लसण पण टाका. म्हणजे आपल्याला आलं लसणाचा जो पेंड आहे तो टाकायची गरज नाही. तसेच आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकूया. कोथिंबीर टाकणं बहुत जरुरी आहे, कारण की यानं जे आहे ग्रेव्हीची जी टेस्ट आहे हा वेगळाच याला चांगल्या पद्धतीनं फ्लेवर येतो. तर बघूया आता आपण करूया याची ग्रेव्ही. बघा किती छान झालेली आहे याची ग्रेव्ही. बढिया मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे. कोणत्याही भाजीला जर ग्रेव्ही चांगली बनली तर भाजीला ॲटोमॅटिक चांगला स्वाद येते. बघा किती. आणि ग्रेव्ही ही पूर्ण बारीक करायची आहे. त्याच्यानंतर आपण जे अंडे काढले होते त्याचे टरफल काढलेले होते त्याचा आपण करूया फ्राय. तेलामध्ये चांगल्या पद्धतीनं 3-3, 4-4 असे अंडे टाकून त्याला फ्राय करायचं. ठीक आहे. फ्राय म्हणजे चांगलं करायचं, एकदम बी नाही करायचं जेणेकरून ते भाजले नाही पाहिजे. थोडंसं ब्राऊन कलर येतपर्यंत. म्हणजे काय आहे, थोडंसं अंडे जर फ्राय केले तर भाजीचे जे अंडे आहेत ते पण चांगले दिसायला चांगले आणि खायला पण चांगले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे ग्रेव्ही बनवली होती ते टाकून द्यायच्यामध्ये. जे आपण मिक्सरमध्ये जो पेस्ट केला होता तो त्याच तेलामध्ये टाकून घ्या. बघा अशा प्रकारे. आणि त्याला चांगल्या ब्राऊन कलर येतपर्यंत त्या पेस्टला फ्राय करा. आणि गॅसची मीडियम फ्लेम राहू द्या. जास्त फ्लेम नाही करायची, नाहीतर आपला जो आहे ग्रेव्ही भाजून जाईल. त्याच्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये मीठ. चवीप्रमाणे मीठ टाका तुम्हाला जेवढं लागते तेवढं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही टाका गरम मसाला. एकच चम्मच टाकायचा, जास्त मसाला खायचा नाही.
ठीक आहे. मसाला टाकल्यानंतर टाका तुम्ही थोडीफार हळद. हळद टाकणं बहुत जरुरी आहे. हे तब्येतीसाठी पण चांगली हळद आहे. हळद टाकणं बहुत जरुरी आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये मिरची पावडर. चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं भाजी तिखट पाहिजे, मीडियम पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाका. जास्त तिखट बी नाही झाली पाहिजे न फिक्की बी नाही झाली पाहिजे, आपल्या चवीप्रमाणे. ठीक आहे. मीठ टाकल्यानंतर जर तुम्हाला जर रेडीमेड मसाला जो भेटते आपला अंडा करीचा, तो पण टाकू शकता तुम्ही. जसं मी इथे यूज करून राहिलो चांगला फ्लेवर येण्यासाठी. आणखीन बढिया मी टाकलेला आहे थोडाफार अंडा करीचा मसाला. दुकानामध्ये तुम्हाला भेटून जाईल, तिथून घ्यायचा विकत. ठीक आहे. आता याला चांगला ब्राऊन कलर येतपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायची याला पेस्टला. ठीक आहे. त्याच्यानंतर जे अंडे होते आपले, त्या अंड्याला थोडेसे छिद्र करायचे. म्हणजे जर तुम्ही छिद्र कराल, जी आपली जी ग्रेव्ही आहे, भाजीचा रस्सा आहे, त्या अंड्यामध्ये चालला जाईल. अशा प्रकारे तुम्ही छिद्र करा. ठीक आहे. छिद्र केल्यानंतर थोडासा मसाला त्याला लावून टाका. ठीक आहे. पूर्ण अंडे टाकून घ्या आणि थोडं खोरून घ्या. अशा प्रकारे मस्त बघा किती छान आपला ग्रेव्हीमध्ये अंडे शिजून राहिलेले आहे आणि मसाला छिद्रामध्ये पण जात आहे. आणि फक्त 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवा आणि त्याला शिजू द्या. बघा मस्त बढिया मोकळ्या आणि याच्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये आपले अंडे फ्राय पण झालेले आहे आणि मसाल्यामध्ये थोडेफार शिजलेले पण आहे. त्याच्यानंतर आपण गरम पाणी बनवलेलं आहे. गरम पाणी आपण याच्यामध्ये सोडू. थंड पाणी नाही सोडायचं, गरम पाणी सोडायचं. जास्त पाणी पण नाही टाकायचं आणि कमी पण पाणी टाकायचे नाही. बिलकुल मीडियम पद्धतीनं ग्रेव्ही एकदम जास्त थिकनेस बी नाही झाली पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे. आपल्या हिशोबानं पाणी टाका. आता आपण टाकलं फक्त 1 ग्लास पाणी टाकलं याच्यामध्ये. 1-1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ठीक आहे. आता आपले अंडे मस्तपैकी शिजून राहिलेले आहे. बघा आपला जो अंड्याचा जो ग्रेव्ही आहे, बघा साईडनं कसा बिलकुल फ्लेवर येत आहे, साईडनं कशी तर्री उमटून राहिलेली आहे. आता याला काही वेळासाठी झाकून घ्या. आता फक्त 4 ते 5 मिनटं फक्त शिजू द्या. बघा 4 ते 5 मिनटात झाली आहे. त्याच्यानंतर बघा आपण याचं झाकण काढलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली झाली इथं अंडा करी. बघा साईडनं कसा बिलकुल फ्लेवर आलेला आहे त्याच्यावाला तर्रीदार अंडा. त्याच्यानंतर आपण टाकू याच्यामध्ये कोथिंबीर बढियापैकी त्याला कट करा, बारीक करा व्यवस्थित. जास्त मोठा नको ठेवा, व्यवस्थित बारीक, जेणेकरून पूर्ण फ्लेवर आपल्या भाजीमध्ये आला पाहिजे. असं टाकून घ्या तुम्ही. ठीक आहे. बघा आता आपली झाली रेसिपी तयार. अंडा करी चरचरीदार, खतरनाक फ्लेवर आलेला. बघा मित्रांनो तोंडाला पाणी सुटलंय. आता आपण भाऊ जेवण करूया. खाल्ल्याशिवाय आपल्या जिभेला आता शांत पडणार नाही. तर जोपर्यंत अंडा करी आपण खात नाही तोपर्यंत आपल्या जिभेला पाणी सुटेल आणि तोंडाला पण पाणी सुटेल. बघा अशा पद्धतीनं तुम्ही मित्रांनो आपल्या घरी अंडा करी करा व्यवस्थित. तर आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.